जर तुमची स्किन ऑइली असेल, वारंवार पिंपल्स येत असतील आणि कोणता फेस वॉश वापरायचा हे समजत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण मार्केटमध्ये इतके प्रोडक्ट आहेत की योग्य प्रोडक्ट निवडणं कठीण होतं. काही फेस वॉश त्वचा खूप ड्राय करतात, काही फेस वॉश ऑइल कंट्रोल करत नाही व काही फेस वॉश पिंपल वाढवतात. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑइली आणि ऍक्ने प्रोन स्किन साठी फेस वॉश कसा निवडायचा, कोणते इन्ग्रेडियंट असावेत, फेस वॉश करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि शेवटी मी सांगणार आहे 5 डॉक्टर रिकमेंडेड फेस वॉश फॉर ऑइली स्किन अँड ऍक्ने प्रोन स्किन. ऑइली स्किन मध्ये सिबम प्रोडक्शन जास्त असतं. जेव्हा हा ऑइल डर्ट आणि डेड स्किन सेल्स मध्ये मिक्स होतो तेव्हा पोर्स क्लॉग होतात आणि त्यातून पिंपल्स, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स तयार होतात आणि म्हणूनच ऍक्ने कंट्रोल करण्यासाठी योग्य फेस वॉश महत्वाचा असतो. आता जाणून घेऊया की जर तुमची स्किन ऑइली असेल, ऍक्ने प्रोन असेल तर तुमच्या फेस वॉश मध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स असायला हवेत. तुमच्या फेस वॉश मध्ये सॅलिसिलिक ऍसिड, नियासिनामाइड, झिंक पीसीए व जेंटल एक्सफोलिएटिंग ऍसिड्स असायला हवेत. हे इन्ग्रेडियंट्स पोर्स क्लीन करण्यात व ऑइल कंट्रोल करण्यात मदत करतात. तसेच ऑइली ऍक्ने प्रोन स्किन साठी फेस वॉश निवडताना तुम्ही अजूनही काही गोष्टी त्याच्यात तपासायला हव्यात. जसे की तो फेस वॉश सल्फेट फ्री क्लिन्झर पाहिजे, सोप फ्री फॉर्म्युला हवाय, नॉन कॉमॅडोजेनिक प्रोडक्ट हवाय व जेल बेस्ड फेस वॉश ऑइली स्किन साठी चांगला असतो. आता मी माझ्या बऱ्याच पेशंट मध्ये पाहतो की ते योग्य फेस वॉश वापरताय पण तरीही ते म्हणतात की या फेस वॉशने आम्हाला काही एवढा फायदा होत नाहीये. याचं कारण काय की तुम्ही फेस वॉश योग्य निवडलाय पण ते वापरण्याची पद्धत तुमची चुकीची आहे. तर आता जाणून घेऊया की फेस वॉश वापरण्याची योग्य पद्धत काय आहे. सर्वात प्रथम कोमट किंवा थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यानंतर थोडासा फेस वॉश घेऊन कमीत कमी 20 ते 30 सेकंद मसाज करा. जोरात स्क्रब करू नका व दिवसातून 2 वेळा फेस वॉश पुरेसा आहे. अजून एक कॉमन मिस्टेक जी लोक करतात की दिवसातून 3 ते 4 ते 5 वेळा फेस वॉश करणं. याने काय होतं की तुमच्या चेहऱ्यातील नॅचरल ऑइल्स निघून जातात आणि शरीर अजून जास्त ऑइल चेहऱ्यावर तयार करतं. आणि अजून एक गोष्ट, फेस वॉश केल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावायला विसरू नका, कारण त्वचेला लगेच हायड्रेशन मिळालं नाही तर त्वचा अजून जास्त ऑइल प्रोड्यूस करते. आता मी असे 5 बेस्ट फेस वॉश सांगणार आहे की जे मी माझ्या क्लिनिकला येणाऱ्या पेशंट्सना ऑइली ऍक्ने प्रोन स्किन साठी रिकमेंड करतो. ऑइली ऍक्ने प्रोन स्किन साठी सगळ्यात पहिला फेस वॉश आहे सेरावे फोमिंग क्लिन्झर. हा नॉर्मल टू ऑइली स्किन साठी खूप पॉप्युलर क्लिन्झर आहे. यामध्ये सेरामाइड्स आहेत जे स्किन बॅरियरला सपोर्ट करतात. हा स्किनला क्लीन करतो पण ओव्हर ड्राय करत नाही आणि सेन्सिटिव्ह ऑइली स्किन साठी पण हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. दुसरा आहे बायोडर्मा सेबियम जेल मुसेंट. हा फेस वॉश स्पेशली ऑइली स्किन साठी आहे. हा सिबम कंट्रोल करतो व पोर्सला क्लीन ठेवतो. याच्या रेग्युलर वापराने चेहऱ्यावरील ऑइल कंट्रोल करण्यात मदत होते. तिसरा आहे मिनिमॅलिस्ट 2% सॅलिसिलिक ऍसिड फेस वॉश. यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड आहे आणि LHA आहे. सॅलिसिलिक ऍसिड पोर्सच्या आतमध्ये जाऊन ऑइल व डर्टला डिझॉल्व्ह करते. यामुळे ऍक्ने प्रोन स्किन मध्ये हा चांगला काम करतो. चौथा आहे रिक्विल ऑइल कंट्रोल अँटी ऍक्ने फेस वॉश. हा एक सोप फ्री व सल्फेट फ्री क्लिन्झर आहे. यामध्ये झिंक पीसीए आहे जे सिबम कंट्रोल करायला मदत करतं व तसेच यामध्ये सायट्रिक ऍसिड आहे जे जेंटल एक्सफोलिएशन करतं. याचा जेल फॉर्म्युला एक्सेसिव्ह ऑइल रिमूव्ह करतं पण स्किनला ओव्हर ड्राय करत नाही. आणि आता 5वा फेस वॉश फॉक्सटेल ऑइल अँड ऍक्ने कंट्रोल फेस वॉश. हा एक 2% सॅलिसिलिक ऍसिड बेस्ड क्लिन्झर आहे. याबरोबरच यामध्ये हायलोरोनिक ऍसिड, नियासिनामाइड व सिका यासारखे अँटी ऍक्ने कंटेंट सुद्धा आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त फेस वॉशने ऍक्नेची कम्प्लीट ट्रीटमेंट होत नाही. जर ऍक्ने सिव्हिअर आहेत, परत परत पिंपल्स येत आहेत, जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांची भेटून ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला शेअर नक्की करा व अशा स्किन व हेअरच्या सायंटिफिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी डॉक्टर अजिंक्य, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.